महाराष्ट्रातील जेवढी जुनी मंदिरं आहेत किंवा भारतातील जेवढी अतिप्राचीन मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये जुने मोठे लाकडी दरवाजे आहेत. त्या दरवाजांवरती सुद्धा नागाच्या फणीची चित्र कोरलेली आहेत. खंडोबा, बिरोबा, माऊलाय, म्हसोबा, शंकर, ज्योतिबा, ज्योतिर्लिंग अजून भरपूर देव आहेत. त्यांच्या पाठीमागे कुणाच्या गळ्यात नागाचे चित्र कोरलेले आहे दाखवले गेलं आहे. त्या सगळ्या गोष्टींची कारण एकच आहे, आपण नागवंशीय लोक आहोत. त्यासाठी आपल्या समाजात एक मोठी प्रथा आहे आणि ती प्रथा आपण मोठा सण म्हणून साजरा करतो. नागपंचमी बहुजन मूळ निवासी नागवंशीय लोकांचा हा सण आहे. या दिवशी आपण नागांची पूजा करतो कारण आपण नागवंशीय लोक आहोत. रठ्ठ आणि महारठ्ठ ही नावे सम्राट अशोकाने दिलेली आहेत. तेच लोक मराठ व महार होय. दक्षिण भारतातील रेड्डी देखील रट्टी आहेत. रट्टी लोकांना राष्ट्रीय असेही म्हटले जाते. यावरूनच महाराष्ट्र असे नाव पडले आहे. टीप: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठ्यांना नागवंशीय मानत असत. मराठी व महार हे नागवंशीय आहेत याची जाणीव ब्राह्मण वर्गाला आहे, म्हणून तो या दोन समूहांमध्ये नेहमी झगडे लावून ठेवतो. म्हणून तर 52% ब्राह्मण महाराष्ट्रावर राज्य करीत आहे.